नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांनी 31 मार्चपर्यंत जर त्यांचे काम पूर्ण केले नाही तर त्यांची पेन्शन बंद होऊ शकते। दिव्यांग बांधवांचे 100% कामे पूर्ण करून घ्यायची, त्यांची नोंदणी करायची आदेश ग्रामसेवकांना दिलेले आहे। तर त्या संदर्भात काय माहिती आहे ती सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर 100% नोंदणी करण्याचे आदेश ग्रामसेवकांना सीईओने दिले आहे। जळगावमधील ही बातमी आहे। अशा प्रकारे सर्वच ठिकाणी सर्व राज्यभरात या सूचना दिलेल्या आहेत। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची अंमलबजावणी जिल्ह्यात अधिक वेगाने करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे। या पोर्टलवर दिव्यांगांची 100% नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत। कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा नोंदणी अपूर्ण ठेवणाऱ्या ग्रामसेवकांवर थेट कारवाई करण्याचा कडक इशाराही त्यांनी दिला आहे। नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत सर्व गट विकास अधिकाऱ्यांना सीईओ करनवाल यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहे। याच जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींची माहिती पोर्टलवर असणे आता बंधनकारक आहे। आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांगांची माहिती संकलित करून ती वेळेत पोर्टलवर भरण्याची पूर्ण जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपवण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यास हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। त्या अनुषंगाने 100% नोंदणीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे। तर मित्रांनो, कारण की आता दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे हे खूप गरजेचे झाले आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, ही ठाणे जिल्ह्यातील दुसरी बातमी आहे। त्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्याला UDID कार्ड बंधनकारक केले आहे। त्यामुळे दिव्यांगांना हे कार्ड 31 मार्चपर्यंत आधार लिंक करून पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे। संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही। दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सरकारी योजना व सेवांसाठी एकत्रित डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देत असून या पोर्टलवर नोंदणी व UDID KYC करणे आवश्यक आहे। यामुळे दिव्यांग नागरिकांना घर बसल्या पारदर्शक व सुलभ सेवा मिळणार आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सर्व दिव्यांग बांधवांनी तात्काळ नोंदणी व KYC पूर्ण करून सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। त्यासाठी UDID हे दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारचे एकमेव ओळखपत्र असून त्याद्वारे सर्व सरकारी योजना व सेवा मिळतात। सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड आधार लिंक करून KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे। युनिक ID लिंक करणे व KYC करणे आवश्यक आहे। तसे न केल्यास आणि संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान व योजना बंद होणार आहे। KYC पूर्ण करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत आहे। यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही। UDID हे KYC कुठे करायची, सर्व दिव्यांग बांधवांना प्रश्न आहे। तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नागरिक लॉग इनद्वारे नोंदणी करून आधार UDID मोबाईल क्रमांक व बँक तपशिलाच्या आधारे KYC करता येते। यामुळे दिव्यांगांना ही प्रक्रिया पार पाडावी। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला KYC करण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही। तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ही KYC करू शकता। त्या ठिकाणी तुमचं UDID कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक टाकून या ठिकाणी बँकेचा तपशील टाकून KYC पूर्ण करू शकता। आणि ही KYC करताना मुख्य गोष्ट म्हणजे तुमचं UDID कार्ड आणि आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। म्हणजे जो UDID कार्डला आधार कार्ड लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, तोच OTP त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल आणि अशा पद्धतीने तुमची KYC केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिव्यांग नागरिकांना विलंब न करता UDID कार्डची KYC पूर्ण करावे। या प्रक्रियेमुळे सरकारी सेवा अधिक सुलभ व पारदर्शक होतील, असं उज्ज्वला सपकाळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी सुद्धा सांगितलेले आहे। तसेच UDID ॲपवरही ही सुविधा देण्यात आलेली आहे। अनेक लाभार्थ्यांचे UDID कार्डलाच आधार कार्ड लिंक नसल्यामुळं ही KYC होऊ शकत नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी UDID पोर्टलवर जावं लागेल आणि त्या ठिकाणी UDID पोर्टलवर जाऊन तुमचा मोबाईल ॲपवरून सुद्धा ही KYC तुम्ही करू शकता। ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। संबंधितांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे। जर KYC न केल्यास अनुदान बंद होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे।
तरी मित्रांनो, तुम्हाला याबाबत कुठलाही प्रश्न निर्माण झाला, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की थोडेच दिवस राहिलेले आहे. मित्रांनो, ई-KYC करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊ शकता किंवा कॉम्प्युटर सेंटरवर कुठेही तुम्ही जाऊन ई-KYC करू शकता. जर तुम्हाला येत असेल मोबाईलवर तर मोबाईलवर सुद्धा करू शकता. अतिशय सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी फक्त तुमच्याकडे UDID कार्ड असणे गरजेचे आहे आणि UDID कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त दिव्यांग निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अतिशय महत्त्वाचा आहे त्यांच्या पेन्शनसाठी, त्यांच्या अनुदानासाठी. नाहीतर त्यांचे पेन्शन हे अनुदान बंद होऊ शकते. तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.